नवापूर MIDCत भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे कापड कंपनी जळून खाक, कोट्यावधींचे नुकसान. E21 निझो फॅशन कंपनीला आग. स्फोटांच्या आवाजाने परिसर हादरला. धुराचे लोट 3 किलोमीटरपर्यंत दिसले. नवापूर MIDC परिसरातील E21 निझो फॅशन कंपनीमध्ये सोमवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून काही क्षणांतच आगीने संपूर्ण कंपनीला वेढा घातला. संबंधित कंपनीत कापड निर्मितीचे काम सुरू असताना अनेक मजूर कामावर उपस्थित होते. आग लागल्यानंतर कामगार व कंपनी व्यवस्थापनाने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीने अल्पावधीतच रौद्र रूप धारण केले. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की कंपनीलगतच्या 1-2 कंपन्या व कार्यालयांनाही आगीचा फटका बसला. आकाशात उठणाऱ्या काळ्या धुराचे प्रचंड लोट 2 ते 3 किलोमीटर अंतरावरूनही स्पष्ट दिसत होते. घटनेची माहिती परिसरात पसरताच MIDCतील कामगार, उद्योजक तसेच नवापूर शहरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. आगीमुळे परिसरात एकच धावपळ उडाली होती. कंपनीच्या आजूबाजूला असलेल्या दुकानांमधील साहित्य नागरिकांच्या मदतीने तातडीने बाहेर काढण्यात आले. दरम्यान कंपनीच्या आतून 2 ते 3 मोठे स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. घटनेची माहिती मिळताच नवापूर नगर परिषदेकडून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र नवापूर नगर परिषदेकडे एकच अग्निशमन बंब उपलब्ध असल्याने आग नियंत्रणात आणताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाणीपुरवठा सभापती शरद राजपूत यांनी साक्री व नंदुरबार येथूनही अतिरिक्त अग्निशमन दल मागवण्यात आल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव तसेच नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने संयुक्तपणे आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. दरम्यान कंपनी मालकाने या भीषण आगीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नसली तरी या घटनेमुळे MIDC परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर नवापूर नगरपालिकेची जी अग्निशमन गाडी आहे त्यांच्यामार्फत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच इथं कुठली जीवितहानी वगैरे होऊ नये म्हणून परिसरात पूर्ण कंपनीत कुठली जीवितहानी वगैरे झालेली नाही. आता सोनगड तसेच इतर पिंपळनेर, साक्री व नंदुरबार येथील देखील अग्निशमन गाड्या पोहोचत आहेत. आग विझवण्यासाठी पूर्ण शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग आटोक्यात आल्यानंतर आपल्याला कळवू द्या.